सभापती महोदय, खरं तर 260च्या अन्वये विरोधी पक्षाचा प्रस्ताव असताना सचिन भाऊ अहिर सोडता विरोधी बाकावर कोणी नाही आणि दुसरे विरोधी पक्षाचे ते तुम्ही स्वतः सभापती आहात, त्याच्यामुळे अधिक काय बोलावं। मी बरोबर सेंटरवर आहे आणि सभागृहात सावकारे साहेब उपस्थित आहेत, ते सुद्धा चर्चेत व्यस्त आहेत। बघा मंत्री महोदय, बघा कसं करा, आता कोणाजवळ व्यथा मांडायची नाही। तुमचे आता प्रवीण दादा झालं, पण मी जे मांडतो त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे त्यांचं। आता मंत्री महोदय ऐकत नसतील तर मी का बोलू बा, मी बसतो। मंत्री महोदय लक्ष द्या। अरे मला दोन हा मिटकरी साहेब बोला बोला। हा ना, बघा आता विरोधक ऐकत नाहीत, सत्ताधारी ऐकत नाहीत, माझी मिटकरी साहेब बोला। म्हणजे पंख सभापती पण ऐकत नाही। सभापती महोदय, 260चा प्रस्ताव आहे, विरोधी पक्षाकडून आलेला प्रस्ताव आहे, शेतकऱ्यांच्या विषयावर प्रस्ताव आहे। माननीय मंत्री महोदय गांभीर्याने ऐकतात, त्याबद्दल मी परत त्यांचे एक मनापासून आभार मानतो। पण 260च्या प्रस्तावावर विरोधी पक्षाची असलेली असंवेदनशीलता सुद्धा महाराष्ट्राच्या डोळ्यासमोरून जाणार नाही, ते स्पष्ट दिसते आहे की त्यांना शेतकऱ्यांच्या विषयावर किती गांभीर्य आहे। AI टेक्नॉलॉजीच्या संदर्भात माझ्यापूर्वी सन्माननीय सदस्य खोळके साहेब आणि चित्राताई यांनी बरेच मुद्दे मांडले। अजितदादांनी AI टेक्नॉलॉजीला म्हणजे ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असताना माननीय मंत्री महोदयांना माहीत आहे की शेतीमध्ये AI टेक्नॉलॉजीचा वापर व्हावा, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट व्हावं, शेतकऱ्यांचा शेतमाल व्यवस्थित मार्केटमध्ये पोहोचावा, याकरता त्यांच्या स्तरावर जितके काही चांगले प्रयत्न करता आले, नव्हे तर बारामतीच्या ॲग्रोटेकच्या किंवा आता कृषी प्रदर्शनी जी झाली त्यामध्ये सुद्धा AI टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येतो शेतीमध्ये याची प्रात्यक्षिकं दाखवल्या गेली। त्यामुळे मी त्या टेक्नॉलॉजीच्या विषयावर जास्त बोलून सभागृहाचा अधिक वेळ घालवणार नाही। फक्त माझी मंत्री महोदय एवढी विनंती आहे की मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे, कारण शेतकऱ्यांचा शेतमाल घरापर्यंत जाण्याला, मार्केटपर्यंत जाण्याला हे पानंद रस्त्याची मोठी अडचण असते। त्यामुळे एखादी योजना कमी जास्त करता आली तरी चालेल, पण पानंद रस्ते हे शेतकऱ्यांची जीवनदायिनी आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांकरता या पानंद रस्त्यासाठी जी काही आर्थिक तरतूद आपल्या बजेटमध्ये असेल ती तरतूद आणखी वाटल्यास वाढीव करा। शेतकऱ्यांच्या शेतीचं वन्यजीवांपासून संरक्षण व्हावं याकरता जसं मागेल त्याला शेततळी ही योजना होती, तसे मागेल त्याला शेतीचं कुंपण, पण तेही मजबूत। नाही तर मागं एक कुंपण योजना आली होती, एक हवा आली एक वादळ आलं का सगळं कुंपण उडून जातं, तसं न करता काही त्याच्यावर सबसिडी द्या। आणि माझं विनंती आहे की आता मी बोलायला उभं राहण्यापूर्वी प्रवीण दादा बोलले की आता कापसावर आमची चर्चा सुरू आहे आणि कॉटन उत्पादक शेतकरी पश्चिम विदर्भामध्ये, हो ना, मग मी तेच सांगतोय ना, कापूस या विषयावर जी चर्चा सुरू आहे त्याला अनुषंगानेच बोलतो की आता कॉटनचं उत्पन्न पश्चिम विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। जसं अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, अमरावती जिल्ह्यातला काही भाग हा 100% कॉटन उत्पादक शेतकऱ्यांचा झाला आहे। MIDCचे मोठे मोठे भूखंड खाली आहेत। आपण स्वतः उद्योग मंत्र्यांना बोला आणि कॉटनवर प्रक्रिया करणारे उद्योग, जर जिकडे शुगर बेल्ट आहे तिकडे कॉटन टेक्सटाईल उभं झालं, पण जिकडे कॉटन बेल्ट आहे टोटल 100% तिथे सुद्धा टेक्सटाईल, आता नमो मित्र आलंय नांदगावमध्ये, ते कुठपर्यंत आले माहिती ते, पण ॲटलिस्ट ते मान्य झालंय। त्याच्यामुळे अकोला, वाशिम, अकोल्यामध्ये विशेषतः त्या जिल्ह्यामध्ये टेक्सटाईल उभे झाले पाहिजे। माझं गाव छोटं आहे कुटाचं, पण 12-12 क्विंटल एकरी उत्पन्न यावर्षी कोरडवाहू कपाशीचं झालं आणि कपाशीला CCIच्या मर्यादा पहिल्या कमी होत्या, पण आम्ही अजितदादा जेव्हा आले त्यांना विनंती केली आणि आपल्या सरकारने CCIची खरेदी मर्यादा वाढवली आणि फक्त भाव फरक जो आहे तो शेतकऱ्याला परवडेन असं झालं। त्यामुळे ते भावाची काही तरतूद करता येईल का, मी पंतप्रधानांसोबत पण त्या संदर्भात बोललो होतो। फक्त माझी विनंती अशी आहे की शेतकरी हा आपल्या राज्याचा महत्त्वाचा दुवा आहे, शेतकऱ्यांच्याच भरोशावर आपल्या राज्याचा GDP वाढतो। शेतकरी आणि कृषी विभाग, मला असं वाटतं हे अत्यंत महत्त्वाचे भाग या महाराष्ट्राचे अविभाज्य घटक आहेत। त्यामुळं आपण या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन मातोश्री हे मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना, मागेल त्याला सोलर ही जी कुसुम योजना आपल्या सरकारची आहे
ती सुद्धा इम्प्लिमेंट होणं, त्याची अंमलबजावणी होणं महत्त्वाचं आहे. काय होतं की सोलर पाहिजे प्रत्येकाला, शेतकरी त्याकरता अर्ज करतात, त्यात इतक्या जाचकटी असतात की ती योजना त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे काही जाचकटी असतील तर त्या शिथिल करा, पण मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेतीचं कुंपण सबसिडीवर, आणि जिथे कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यावर जिल्हा तालुका स्तरावर टेक्स्टाईल सारखे काही उद्योग उभारता येणं 2026 सुरू आहे, 2029 पर्यंत तरी ते उद्योग पूर्णत्वास जावे असं आपण स्वतः राज्याचे उद्योग मंत्री पण राज्याचे एक मंत्रिमंडळ ते जबाबदार मंत्री आहात, त्यामुळं आपण याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. मी अधिक यामध्ये बोलून वेळ घेत नाही. सर्व मुद्दे माझ्या पूर्वीच्या सन्माननीय सदस्यांनी व्यक्त केलेले आहेत. आपण माझ्या कोण आहे? संरक्षण द्या मला सभापती महोदय. सचिन भाऊ मला बोलले, एकतर सभापती महोदय 260चा प्रस्ताव विरोधकांनी आणला, शेतकऱ्याचा विषय आहे, पण असंवेदनशीलता सभापती महोदय बघा कोणीच नाही आहे. कोण एक अहो पण शेतकऱ्यांचे किती नेते बसलेले आहेत? एक शेतकऱ्या नाही ते संवेदनशील आहेत, पण ते विरोधी पक्षाच्या भूमिकेतून संवेदनशील आहेत. हा, मग त्यांच्या अशा विरोधी पक्षाच्या भूमिकेतली